मुंबई में गणेश उत्सव विसर्जन के समय बीएमसी और सरकार के नियम के कारण श्रद्धालु नाराज हो गए। गोराई खाड़ी में बड़ी मूर्तियों के विसर्जन की अनुमति न दिए जाने से नागरिकों ने विरोध जताया। श्रद्धालुओं का आरोप है कि 5 दिन बाप्पा की सेवा करने के बाद आखिरी समय पर विसर्जन में बाधाएं डालना आस्था का अपमान है। इतनी बड़ी मूर्तियां छोटे पानी में विसर्जित नहीं हो सकती, यह बार बार बताने के बावजूद अधिकारियों ने अनदेखी की, जिससे श्रद्धालु भड़क उठे हैं। इसके चलते नागरिकों ने नारेबाजी कर बीएमसी और सरकार के खिलाफ बड़ा आक्रोश व्यक्त किया। श्रद्धालुओं की आस्था से खिलवाड़ करने वाला यह निर्णय तुरंत वापस लिया जाए और विसर्जन के लिए उचित व्यवस्था उपलब्ध कराई जाए, ऐसी श्रद्धालुओं की मांग है। काल आपल्या गणपतीचं विसर्जन करण्याच्या वेळेस जे मूर्ती आहे ते कृत्रिम तलावामध्ये जात नव्हती, विसर्जन होत नव्हतं त्याचा नेमकं काय पूर्ण प्रकरण आहे? काल 5 दिवसाचे गणपती विसर्जन होणार होते। त्यानिमित्ताने माझे नवरत्न मित्रमंडळ आमचा गणपती हा 1.5 फुटाचा होता। काल आम्ही MHB कॉलनी टू गोराई पर्यंत आम्ही गेलो। गोराई खाडीला पोहोचल्यानंतर तिकडे वाघमारे साहेब होते, जे महानगरपालिकेचे अधिकारी आहेत। त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला या डोम मध्ये गणपती विसर्जन करावं लागेल। आम्ही म्हटलं ठीक आहे चालेल, पण या डोमची आम्ही साईज बघितली तर 3.5 फुटाच्या खाली पाणी होतं, म्हणजे 3 फुटापर्यंतच पाणी होतं आणि आमची मूर्ती 1.25 फूट होती। तर मी वाघमारे साहेबांना विनंती केली, साहेब आम्हाला गोराई खाडीला विसर्जन करू दे गणपती। ते बोलले की नाही होणार म्हणून। मी बोललो आज सकाळी आपले बोर्डीचे आमदार संजय उपाध्याय यांनी सांगितले की बाबा एक सर्क्युलर निघाले आणि गणपती तुम्ही 4 फुटाच्या खालच्या मूर्त्या पण तुम्ही घेऊन जाऊ शकता पाण्यामध्ये विसर्जन करायला, पण तरी नाही ऐकलं। आज आमदाराला पण ते कुठेतरी राहवत आहेत महानगरपालिका, आज त्यांच्यामध्येच ताळमेळ नाहीये, आमदार आणि महानगरपालिकेमध्येच ताळमेळ नाहीये। आम्ही बोललो की ठीक आहे चला इथे तुम्ही विसर्जन करा। मूर्ती विसर्जन केली, 3 फुटाच्या खालती पाणी होतं, मूर्ती विसर्जन झाली नाही। त्यानंतर परत मला एक व्हिडिओ भेटला, त्या व्हिडिओमध्ये आमची मूर्ती परत बाहेर काढली गेली। त्याला कोणी बुलडोझर बोलवला, बुलडोझर ती मूर्ती ठेवली आणि त्यांनी ट्रकमध्ये ती मूर्ती घेऊन गेले। म्हणजे फक्त दाखवायला पुरतं आहे का? हिंदू सणावरती कुठेतरी लाद्याचं निर्बंध आणायचे आणि हिंदू सण कुठेतरी संपवायचा हाच प्रयत्न फक्त महानगरपालिकेचा आहे। कशाला तुम्ही हे सगळे नियम आणता? नियम आणण्याच्या मागे तुमचं उद्दिष्ट काय आहे? या सर्व गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही जाहीर निषेध करतो। कुठेतरी हिंदू सण कुठेतरी संपवण्याचा हा एक बोलतो ना स्लो पॉइझन, एक कुठेतरी सुरुवात होते आणि आता हे नियम आणले, उद्या दुसरे नियम आणतील की बाबा छोट्या मूर्त्या पण तुम्ही पाण्यात विसर्जन करू शकत नाही। पण नक्की करायचं काय आम्ही? आज एवढ्या मोठ्या प्रमाणात आज जल्लोषात सगळ्या गोष्टी गणरायाचं विसर्जन होतंय, पण ह्या 5 दिवस आम्ही त्यांना फुलासारखं सांभाळलं, पण लास्टच्या दिवशी विटंबना झाली। याचं आम्हाला एवढं दुःख आहे, आमच्या मंडळाला एवढं दुःख झालंय की कुठेतरी थांबवायला पाहिजे आणि सरकारचा जाहीर निषेध आहे या गोष्टीला। धन्यवाद। नमस्कार, जय गणेश। सर्व गणेश भक्तांना एक आनंदाची बातमी शेअर करायची आहे। आता बाप्पाचं विसर्जन आपल्या तलावात सुद्धा होणार। महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डने एक सर्क्युलर काढून पर्यावरण पूरक 6 फूटपेक्षा कमी मूर्त्यांना सुद्धा नैसर्गिक जलस्रोतामध्ये म्हणजे तलाव, समुद्र किंवा बावडीमध्ये विसर्जन करण्याची परवानगी दिली आहे। तर उद्या विसर्जन आनंदात करूया। गणपती बाप्पा मोरया। धन्यवाद।